हॅलो नमस्कार, मी अनुष्का अनंत पोद्दार। मी गुळपोळीसाठी जे पोळी लागणार जे साहित्य आहे ते मी एक पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ घेतलंय एक भांड। 8 ते 10 पोळ्या होतात त्याच्यामध्ये। हे थोडंसं बेसन टाकलंय मी, हे वाटीमध्ये टाकते। मला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता, पण बेसनाने तुम्हाला तुमची गुळपोळी अजिबात तुटणार नाहीये। हे मी टाकते बेसन आणि थोडंसं कडकडीत घट्ट पण नाही, सैल पण नाही, मीडियम घ्यायचा। सारण माझं रेडीच आहे। मी तुम्हाला आधी दाखवलं होतं कसं बाजू करायचा, मिक्सरमधनं पण झालेलं आहे। आता गोळा करून त्याचा उंडा कसा करायचा, कसं भरायचं ते मी तुम्हाला दाखवते। 1 वाटी तीळ भाजलेलं आहे। हे बेसन, शेंगदाण्याचं कूट 1 वाटी, खोबरं अर्धा वाटी आणि हे गूळ किसलेला आहे तो 1 वाटी। आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स करते। जो गुळपोळीचं साहित्य भाग 1 त्याच्यामध्ये मी हे सगळं साहित्य सांगितलं। तर हा गूळ टाकते मी मिक्स करायला। छान गोळा होतो त्याचा। पोळी लाटताना गुळपोळी थोडीशी तांदळाची पिठी टाकायची, म्हणजे सरकत पटकन सरकते ती। आता हे केलं होतं त्याचं सारण, आता ते मी त्याच्यात भरते। टाकले मी आता तव्यावरती। त्याला ही अशी उलटायची बघा, मस्त होईल। आपला साधाच गुळ घ्यायचा असतो, मी सांगितले